ये इकडे आओ धाम धाम हे धाम हे धाम अरे पेरू वाचोय कुठल्या पेरून आणलं आपल्या हाय काय कधी पण येतो तो पण द्या माग धरायला म्हणून हात दे उद्या हात आलो entwined with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient. फायनली पावसानं परत एकदा सुरुवात केली आणि मध्ये लई थांबला होता पाऊस त्याच्यामुळे पाणी नव्हता हे बघा आता उपसायला लागतंय पाणी आमचा मुन्ना उपसतोय मध्ये मध्ये पाणी नाही आहे वरनं वाळ्याचं पाणी घेतलेलं आहे पण बघूया आता पाऊस पडायला पाहिजे कंटिन्यू तर पुढचा भात लागेल नाही तर आजचा दिवस पण अर्धा वेस्ट जाईल तसं आजच्या दिवसाचं हे 2 तोंडे लावून झाले आमचे हे काय खातोयस मला दे नशीब चांगलं आहे पाऊस आलाय कडकडवून जोर जराचा आता वरचा तोंडा लागला की मग झालंय मग खालच्या आरामात लागतात की वरनं पाणी खाली सहज घेता येतं आपल्याला वरच्या तोंड्यातून खाली फक्त वरचे तोंडे हे 2 लागले पाहिजेत हा एक आणि तो एक म्हणजे आज हे सगळं होईल कुठल्या पेरून आणलं आपल्या हाय काय कधी पण येतो एका पावसाच्या सरीनं फरक बघा किती पडतो तो आत्ता मगाशी सुकं तोंडा होता एक 10 मिनिटं फक्त पाऊस पडला लगेच पाणी झालं भात लावायला पण बरं पडतो पुढे खालची माणसं दिसत आहेत वरती घे अर्धा दे भाई तो खाऊ आमची डील झाली मला बघू दे टेस्ट
असं नको फोडू. हा इथं केली खराब झाला. थांब थांब मी तो थांब थांब हे थांब हे थांब अरे तेर वाचोय. तो काही जे बघा पावसाने एक नंबर साथ दिला नाही आणि पावसाने 1 मिनिटात सगळे चोंडे तुडुंब भरवला. म्हणजे अगदी 5 मिनिटात एवढी मोठी सर आली की आजचं दिवसभराचं काम होऊन जाईल. तो तिकडं तो पण लागून जाईल, हा पण लागून जाईल, तो पण लागून जाईल. तो चारी पण चोंडे आज लागून होणार आहेत. सो आजचं दिवसाचं काम होऊन जाईल. तो गाईज आम्ही आणलेत वडापाव खास सगळ्यांसाठी, माणसांसाठी. पाणी उडू नका. पाणी उडू नका रे. पटापट पाऊस उघडले तोपर्यंत द्या. हा म्हशी पण बघतायत ती आता कशी देणार ओली चटणी. हा पावर टाका. चला एका एकाने टाका, एकाने नेऊन द्या. मुन्ना खाली बस. दोघांनी नेऊन द्या आणि दोघांनी पावात चटण्या टाका. तुझी पण आहे का बघ. एक मिरची टाका, एक मिरची टाका पावात. बाबांचे पहिलं ते बाबा आलं. अरे वाया दे ना बाबा. चटणी टाक. जुया तुम्ही फोल्ड कर इधर फोल्ड कर जरा. सो गाईज आमची मशीन बिघडली, ब्रेकची केबलच तुटले. सो आता ती केबल आणायला आम्हाला खेडला जावं लागेल. खेड इथून म्हणजे मार्केट, खेडचं इथून जवळजवळ 25 किलोमीटर आहे. सो आता बघूया किती राहते. 2 चोंडे अजून शिल्लक आहेत, पण मला वाटतं एकच लागेल, कारण की विदाऊट ब्रेक थोडी हळूहळू चालवायला लागेल मशीन. पण बघूया कशी चालते ती. जर का झालं तर झालं, नाही तर मग उद्यावर ढकलायला लागेल. पण आता आम्ही चाललो खेडला केबल आणायला. सो चलो लेट्स गो. सो गाईज आजचा सगळा भात जो आपण दुपारनंतर आलो होतो तो सगळा लावून झालाय. हा बघा मागे दुपारपासूनचा हा तो 5 चोंडे आज लावून झाले. आता वाजले 7:30 आणि आता सगळं संपवलं फायनली. सो उद्या आपल्याला निघायचं पुण्याला, मराठी शाळेत जायचं. सगळं थोडंसं वस्तू वाटप करायच्यात पोरांना, शालेय उपयोगी वस्तू. सो आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. सो चलो बाय बाय, टेक केअर, बाय.